Good morning, students. Myself Vidya Savan, and today we are going to continue our last lesson. बेटा मी ऐकतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या मागच्याच लेक्चरमध्ये पाहिलं की बेटा मी ऐकतो आहे या पाठाद्वारे वसंत पुरुषोत्तम काळे यांनी आपल्यासमोर शिरीष आणि त्याच्या वडिलांची छोटीशी कहाणी ठेवली आहे. संगीत कलेवर जीवापाड प्रेम करणारे शिरीषचे वडील आणि काहीशा अपघातामुळे संगीत सेवा अंतरलेल्या वडिलांच्या सौख्यासाठी धडपडणारा मुलगा तो म्हणजे शिरीष यांचे भावस्पर्शी वर्णन प्रस्तुत पाठातून वसंत पुरुषोत्तम काळे यांनी केलेले आहे. मागच्याच लेक्चरमध्ये पाहिलं की शिरीष हा लेखकाच्या वादन विद्यालयात नुकताच शिकायला आलेला विद्यार्थी होता आणि लेखकाला वाटत होते की हा नवीनच विद्यार्थी आला आहे आणि मी या माझ्या वादन विद्यालयाचा कार्यक्रम त्याच्या हाती कसा सोपवेन. लेखकाला त्या वादन विद्यालयाचा कार्यक्रम शिरीषला द्यायचा नव्हता, कारण तो नुकताच लेखकाच्या विद्यालयात शिकायला आलेला विद्यार्थी होता. पण शिरीषने धीटपणाने आत्मविश्वासने ते वाद्य वाजवले आणि लेखकाला स्वतःच्याच कानावर आणि नजरेवर विश्वास बसला नाही. लेखक खूपच आश्चर्यचकित झाले होते. स्टूडेंट्स, पिछले ही लेक्चर में हमने पढ़ा कि शिरीष ये विद्यार्थी लेखक के विद्यालय में नया आया हुआ विद्यार्थी था और लेखक इसे नया मुसाफिर मानते थे. नया विद्यार्थी वो आया हुआ था. नए विद्यार्थी को अपने इस वादन विद्यालय का कार्यक्रम वो नहीं देना चाहते थे. उन्हें ऐसे लगता था कि शिरीष मेरे इस विद्यालय का नाम न खराब करे. लेखक को विश्वास था कि ये जस्ट सीखने आया हुआ विद्यार्थी है, अगर मैं उसे ये कार्यक्रम देता हूँ तो मेरे वादन विद्यालय का नाम खराब हो सकता है. इसलिए वो अपने विद्यालय के कार्यक्रम में शिरीष को मौका नहीं देना चाहते थे. पर जब शिरीष ने पूरे आत्मविश्वास से वॉलियन बजाने शुरू किया तब सारे लोग शांत हो गए. यहाँ तक कि लेखक को भी विश्वास नहीं हो रहा था. लेखक आश्चर्यचकित हो गए थे. वही सुर थे, ज़रा भी उसमें फ़र्क नहीं था. ये धुन सुनकर सारे लोग, पूरे सभागृह में ऑडियंस शांत हो चुकी थी. लेखक को अपने कानों पर भी और नज़रों पर भी विश्वास नहीं हो रहा था. तो देखते हैं वसंत पुरुषोत्तम काळे उन्होंने आगे हमें इस पाठ से क्या बताने की कोशिश की है. सो लेट्स स्टार्ट स्टूडेंट्स. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पाहूया लेखकांनी या उतार्याद्वारे काय सांगितलेले आहे. पंचेंद्रिय दगा तर देत नाही ना, अशी शंका मनाला चाटून गेली. पंचेंद्रिय म्हणजे ज्ञानप्राप्तीचे 5 इंद्रिय, द 5 सेन्स ऑर्गन्स. दगा म्हणजे विश्वासघात, अशी शंका मनाला चाटून गेली. लेखक म्हणतात की शिरीषने एवढं चांगलं वाद्य वाजवलं, एवढं सुंदर त्याने गायलं की मलाही माझ्या कानांवर आणि नजरेवर विश्वास बसेना. हे 5 ऑर्गन जे आहे हे मला दगा तर देत नाहीत ना, धोका तर देत नाहीत ना, अशी शंका लेखकाला वाटू लागली. लेखक को ऐसे लगा कि ये जो ऑर्गन्स है वो मुझे दगा तो नहीं दे रहे हैं, विश्वासघात तो नहीं कर रहे हैं, ऐसी शंका लेखक के मन में आई. माझ्या जागी तुम्ही असता किंवा आणखीन कोणी असतं तरीही त्यांच्या मनात तशी शंका आली असती. लेखक कह रहे, मेरे जगह कोई और भी होता या आप भी होते, फिर भी आपके मन में ही ऐसे ही शंका आती.
तुम्हीच सांगा, आप ही बताइए। सुमारे 6 महिन्यापूर्वी, पिछले 6 महीने पहले शिरीष माझ्या विद्यालयात आला। शिरीष मेरे विद्यालय में आया हुआ था। धीटपणे त्याने विचारले। उसने बड़े हिम्मत के साथ मुझे पूछा, आपणच का पी जनार्दन? आप ही पी जनार्दन हो क्या? मी सुहास्य मुद्रेने होय म्हणताच तो म्हणाला, माझे नाव शिरीष भागवत। लेखक कहते हैं, मैंने थोड़े स्माइल के साथ उसे हाँ कहा, मैं ही पी जनार्दन हूँ। तब शिरीष आगे बोलने लगा, माझे नाम शिरीष भागवत, मेरा नाम शिरीष भागवत है। घर पे मुझे सब जन श्री ही कहते हैं और मुझे गाना गाना बहुत ही पसंद है। तुला गाण्याची आवड आहे तर? लेखक ने उनसे पूछा कि आपको गाना गाने पसंद है? माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना मी शिकलेले फार आवडेल। शिरीष कहने लगा, मुझसे ज़्यादा मेरे पिता जो है उन्हें ही ज़्यादा खुशी होगी कि मैं गाना सीख रहा हूँ। त्याच्या चमत्कारिक उत्तराचे, चमत्कारिक म्हणजे चौंका देने वाला, सरप्राईज करने वाले, इस आंसर से लेखकाला खूपच नवल वाटले। लेखक को चौंका दिया। वह थोड़ा सा राग ही येऊ लागला और लेखक को थोड़ा सा गुस्सा भी आने लगा। तो थोड़ा वेळ थांबून पुढे म्हणाला। उसने थोड़ी देर रुककर आगे कहा, मी आपल्याकडे शिकायला येईन, मैं आपके यहाँ पे गाना सीखने आऊँगा, पण माझी एक अट आहे। अट याने कंडिशन। मी शिकायला आलो, अगर मैं सीखने आया कि रोज माझ्याबरोबर माझे वडील पण येतील। अगर मैं सीखने आया तो मेरे साथ मेरे पिता भी, वडील म्हणजे पिता भी मेरे साथ आएंगे। वह शिकवणी चालू असतानाच वर्गातच बसतील और जब भी आप हमें पढ़ाओगे, हमें सिखाओगे, तब वो मेरे साथ मेरे ही क्लास में बैठेंगे। आता मात्र मला राग आला और अभी लेखक कह रहे, मुझे बहुत ही गुस्सा आया। मी जाणीवपूर्वक हंसत म्हणालो, मान्य। मैंने भी कहा कि ठीक है, मुझे तुम्हारी सारी बातें मान्य है, मैं मान लेता हूँ, तुम्हारी ये भी अट मैं मान्य करता हूँ, पण त्यासाठी तुला महीना 50 रुपये फ़ी द्यावी लागेल। उसके लिए आपको महीने के 50 रुपये मुझे फ़ी देनी होगी। लेखकाने शिरीषला काय सांगितलं की शिरीष, त्यासाठी तुला मला महिन्याला 50 रुपये फ़ी द्यावी लागेल। लेखकाला केव्हा आश्चर्य वाटलं जेव्हा शिरीषने सांगितलं की माझे वडील माझ्याबरोबर येतील आणि जेव्हा शिकवणी चालू असेल तेव्हा ते माझ्याच बरोबर वर्गात बसतील। तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, इथे शिरीष आणि त्याच्या वडिलांबद्दल आपल्याला या उतारातून सांगितलेले आहे। शिरीषने लेखकाला त्याच्या शिकवणीची फीज द्यायला तयार आहे असे लेखकाला सांगितले। कबूल, उद्यापासून मी येतो, की मला मंजूर आहे, मला कबूल आहे, मी उद्यापासून येतो। कल से मैं आपके इस विद्यालय में आऊँगा। माझ्याबरोबर वडील पण येतील बरं का, मेरे साथ साथ मेरे पिता भी आएंगे, ऐसे उसने लेखक से कहा। असं म्हणून माझ्या आश्चर्यचकित चेहऱ्याकडे न बघता शिरीष चटकन निघून गेला। ऐसे कहकर शिरीष वहाँ से मेरे सरप्राइज चेहरे को न देखते हुए वहाँ से निकल गया, ऐसे लेखक कह रहे हैं। दुसऱ्या दिवशी तो अगदी वेळेवर आला। दूसरे ही दिन वो टाइम पर आ चुका था। त्याच्याबरोबर एक वयस्कर आणि भारदस्त गृहस्थ होते। उसके साथ साथ एक प्रौढ़ व्यक्ति, शरीर से मजबूत, भारदस्त ऐसे गृहस्थ आए हुए लेखक को दिखाई दे। हे माझे गुरुजी, शिरीष ने उनकी पहचान बताई कि ये मेरे गुरु है और प्यार से मैं उन्हें नाना कहता हूँ और यही ये मेरे कौन है, पिताजी है। हेच माझे गुरुजी,
नाना आणि हेच माझे वडील. आमचे नमस्कार झाले. हमने एक दूसरे को नमस्कार किया, अभिवादन किया. एक अक्षर न बोलता नाना कुर्सीवर बसले. उन्होंने एक भी वर्ड अपने मुंह से न निकालते हुए कुर्सी पर बैठ गए. मी पण न बोलता वॉलियन काढले. लेखक कहते हैं मैंने भी ना कुछ कहते हुए वॉलियन निकाला. शिरीषच्या हातात दिले व शिरीष को हात में दे दिए. त्याने बरोबर वही वगैरे आणलेली पाहताच माझा त्याच्याबद्दल ग्रह चांगला झाला. शिरीष में आते वक्त साथ में एक नोटबुक लेकर आया हुआ मुझे दिखाई दिया. ग्रह चांगले होणे म्हणजे मत चांगले होणे, चांगले ओपिनियन होणे. पहिल्या दिवशी प्राथमिक माहिती, पहले दिन शिरीष को मैंने प्राथमिक माहिती यानी प्राइमरी इंफॉर्मेशन लेखक ने शिरीष को दी व पहिला धडा दिल्यावर मी हातात वॉलियन घेतले. पहला लेसन मैंने उसे दिया और तभी लेखक कहने लगे मैंने वॉलियन हाथ में लिया. माझ्या विद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना, मेरे विद्यालय में आए हुए विद्यार्थी स्टूडेंट्स को पहले ही दिन मैं खुद बजाकर वॉलियन बजाकर दिखाता हूँ. ऐसे मेरे यहाँ पर प्रथा है. प्रथा यानी रूढ़ी, जनरल प्रैक्टिस जिसे हम कस्टम कहते हैं. कि लेखक के यहाँ पे क्या रूढ़ी परंपरा थी कि जब भी विद्यार्थी उनके विद्यालय में पहले बार आए तो वो पहले उन्हें बजाकर वॉलियन दिखाते थे. पहले वॉलियन वो खुद बजाकर उन्हें दिखाते थे. त्यामागील हेतू एवढाच, उसके पीछे का हेतू इतना ही हो की त्यांना मला सुचवायचे असते की नेटाने नीट टिकलात तर इतपत वाजवू शकाल. नेटाने म्हणजे जोर लावून, जर कष्टपूर्वक, विथ स्ट्रॉन्ग इफर्ट्स अगर आपने लगाए तो आप भी इतनी अच्छी धुन बजा सकते हो. त्याचप्रमाणे सुमारे 20 मिनिटं मी पिलू रागातील एक स्वर, एक गत वाजवून दाखवली. लेखक कहते हैं कि मैंने उन्हें एक गत बजाकर दिखाई. उन्हें एक सूर, एक भूप रागातील, पिलू रागातील एक गत वाजवून दाखवली. किमान 20 मिनिटं त्यांनी पिलू रागातील एक गत वाजवून दाखवली. जीवाचे कान करून नाना ऐकत होते. जीवाचे कान करून म्हणजेच एखादी गोष्ट लक्षपूर्वक ऐकणे. नाना एकदम मन लगाकर उनका वो धुन सुनने की कोशिश कर रहे थे. लेखक कौन सी धुन बजा रहे थे? पीलू राग की एक गत बजा रहे थे. और नाना जो है वो बड़े लक्ष्यपूर्वक वो धुन सुनने की कोशिश कर रहे थे. व शिरीष माझ्याकडे व नानांकडे आळीपाळीने बघत होता. शिरीष मेरे पास और नाना के पास देखता था. मी वॉलियन खाली ठेवले, मैंने वॉलियन नीचे रख दिया व नानांकडे पाहिले और नाना की ओर देखा. त्यांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान स्पष्टपणे दिसत होते. उन्हें बहुत ही सैटिस्फैक्शन हुआ था. उनके चेहरे पर वो दिखाई दे रहा था. विद्यार्थ्यांनो, जेव्हा लेखकांनी गत वाजवून दाखवली तेव्हा शिरीष नानांकडे आणि लेखकांकडे आळीपाळीने पाहत होता. आणि जेव्हा लेखकांनी वॉलियन खाली ठेवले तेव्हा त्यांनी नानांकडे पाहिले. त्यांच्या नानांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान स्पष्ट दिसत होते. तृप्तीचे समाधान म्हणजे सॅटिस्फॅक्शन त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, इथे आपल्याला शिरीषच्या वडिलांविषयी, बाबांविषयी सांगितले आहे की त्यांना देखील वॉलियन वाजवण्याची, गाण्याची आवड असावी. म्हणून जेव्हा लेखकांनी वॉलियन खाली ठेवले वाजवल्यानंतर तेव्हा नानांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान स्पष्ट दिसत होते.
या उतार्यातून ते स्पष्ट आपल्याला लेखकांना नानांच्या चेहऱ्यावरचे समाधान स्पष्टपणे दिसून आले होते. आपण जाऊया आता, शिरीष म्हणाला व पिता पुत्र उठले. अभी हम चलते हैं, ऐसे शिरीष ने कहा. तो पिता पुत्र खड़े हो गए. मीच आपण होऊन विचारले. लेखक कहने लगे, मैंने ही खुद उनसे पूछा, काय कसं वाटलं एकंदरीत. उन्होंने नाना से पूछा कि आपको मैंने जो धुन बजाई वो कैसे आपको लगी. वाह, उत्कृष्ट, त्याबद्दल प्रश्नच नाही, शिरीषनेच मध्य उत्तर दिली. शिरीष ही कहने लगा कि वाह वाह, आपने तो बहुत अच्छा ही बजाया. लेखक के सवाल का जवाब शिरीष ने ही दिया. ये देखकर लेखक को थोड़ा गुस्सा आया. मला त्याच्या आगाऊ स्वभावाचा राग आला. शिरीषने मध्येच उत्तर दिलं म्हणून लेखकाला खूपच राग आला. त्याच्या या आगाऊ स्वभावाचा लेखकाला राग आला होता. आपण कुठे असता कामाला, भोचकपणे शिरीषच पुन्हा म्हणाला. लेखकांनी पुन्हा नानांना विचारले की आपण कुठे असता कामाला. लेखक ने फिर से नाना को सवाल किया कि आप कहाँ काम पर जाते हो. फिर से भोचकपणाने म्हणजे बीच में ही शिरीष ने ही फिर से उन्हें जवाब दिया. मला वाटले की मध्ये मध्ये बोलल्याबद्दल नाना शिरीषला दम भरतील. लेखक को ऐसे लगा कि शिरीष जो है हर एक सवाल का जवाब दे रहा है, तो नाना ही उसे अभी दम देंगे, उन्हें चिल्लाएंगे. लेकिन ऐसे कुछ भी नहीं हुआ. पण त्या उलट ते कौतुकाच्या नजरेनेच त्याच्याकडे पाहत होते. उन्हें ऐसे लगा था कि अभी नाना शिरीष के ऊपर गुस्सा होंगे, लेकिन ऐसे कुछ भी हुआ नहीं. वो बड़े प्यार के नज़रों से शिरीष के ओर देख रहे थे. नियमितपणे रोज पिता पुत्राची जोडी येऊ लागली. नियमितपणे म्हणजे दररोज पिता पुत्राची जोड़ी येऊ लागली. पिता और पुत्र की जोड़ी लेखक के विद्यालय में आने लगी. शिरीषची प्रगती पाहून मात्र प्रसंगी मी पण आश्चर्यचकित होत होतो. शिरीष बहुत ही अच्छा विद्यार्थी था. हर एक जो भी उसे नया सीखने मिले उतना वो सीख रहा था. उसकी प्रगति, उसका रिजल्ट बहुत ही अच्छा था. त्याच्या हातात वाजवायला अतिशय हलका होता. त्याचा हात वाजवायला अतिशय हलका होता. कोई भी धुन शिरीष इझिली बजा लेता था. आणि माझ्या सर्व विद्यार्थ्यात त्याचीच आकलन फार दांडगी होती. सारे विद्यार्थियों में से उसकी ही बोध शक्ति यानी ग्रास्पिंग पावर बहुत अच्छी थी. आकलन शक्ती म्हणजे ग्रास्पिंग पावर खूप चांगली होती. नाना रोज त्याच्याबरोबर येत. नाना हर दिन उनके साथ आते थे. व एकही अक्षर न बोलता शांत बसून राहत. एकही वर्ड न बोलते हुए वो शांत बैठते थे. मी पण त्यांच्याशी बोलत नसे. मैंने भी कभी उनसे बातें करने की कोशिश की नहीं. लेखक हमें यहाँ पर ये बता रहे हैं कि जो नाना है वो नाना हर दिन शिरीष के साथ आते थे. कुछ भी ना कहते हुए, एक वर्ड भी ना बोलते हुए वो शांत बैठकर रहते थे. और लेखक भी उन्होंने भी उनसे कभी ज़्यादा बातें की नहीं. अशा प्रकारे नाना शिरीष बरोबर रोज येत, शांत बसत आणि लेखकही त्यांच्याशी कधीही बोलत नसे. हा हा म्हणता 3 महीने निघून गेले. ऐसे करते करते 3 महीने निकल गए. आणखीन 3 महिन्यांनी होणाऱ्या माझ्या विद्यालयाच्या प्रथम कार्यक्रमात आपण शिरीषला कार्यक्रम द्यायचा असा मी निश्चय करून टाकला. 3 महिन्यानंतर होणाऱ्या कार्यक्रमात
शिरीषला कार्यक्रम द्यायचा असं लेखकांनी ठरवलं होतं. निश्चय करने म्हणजे ठरवून देने. लेखक ने तय किया था कि 3 महीने के बाद मेरे वादन विद्यालय का जो बड़ा कार्यक्रम होने जा रहा है उसमें मैं पहला कार्यक्रम शिरीष को ही दूंगा. आणि त्यानुसार मी शिरीषला म्हणालो. और उसी तरह से लेखक शिरीष से कहने लगे, शिरीष अशीच प्रगति कायम राहू दे. कि शिरीष तुम ऐसे ही हमेशा अपनी प्रगति करो, आगे बढ़ो. आपल्या विद्यालयाच्या कार्यक्रमात मी तुझा कार्यक्रम ठेवणार आहे. हमारे विद्यालय के कार्यक्रम में मैं तुम्हारा कार्यक्रम पहले रखने वाला हूँ. हे ऐकल्यावर शिरीषला अत्यानंद होईल अशी कल्पना होती. लेखक कहते हैं कि ये सुनने के बाद शिरीष बहुत खुश होगा ऐसे उन्हें लग रहा था. पण त्याच्या चेहऱ्यावर आनंदाची काहीही भावना दिसल्या नाहीत. लेकिन उसके चेहरे पर खुशी की कोई भी भावना यानी फीलिंग्स दिखाई दे नहीं रही. इतकेच नव्हे तर त्याचा चेहराही काहीसा उतरला. इतना ही नहीं लेकिन उसका चेहरा भी नाराज दिखाई दे रहा था. नाराजगी उसके चेहरे पर दिखाई दे रही थी. मी विचारले. लेखक ने उससे पूछा, काय तुला हे ऐकून आनंद वाटत नाही का? तुम्हें ये सुनकर खुशी नहीं हुई? गंभीर आवाजात ठाशीव स्वरूपाचे उत्तर आले. माझ्यापेक्षा नानांनाच त्याचा आनंद जास्त होईल. मुझसे ज़्यादा मेरे जो नाना है उन्हें ही इस बात की ज़्यादा खुशी होगी. शिरीष म्हणाला की सर माझ्यापेक्षा माझ्या नानांना या गोष्टीचा खूप आनंद होईल की माझा कार्यक्रम तुम्ही वादन विद्यालयाच्या कार्यक्रमात पहिला ठेवाल.